हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जुलै महिन्याचा हप्ता आणि त्यानंतर येणारा ऑगस्ट महिन्याचा हप्ता, हे जर हप्ते तुम्हाला पाहिजे असेल लाडक्या बहिणींनो, तर आता आदितीताई तटकरे यांनी ई-केवायसी बद्दल मोठी माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, हे जे आपल्या लाडक्या बहिणीचं पोर्टल आहे, या लाडक्या बहिणीच्या पोर्टलला नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि लगेच म्हणजे कधी ऑगस्ट 2026 मध्ये. आता उरले फक्त 2 दिवस. तर 2 दिवसानंतर लाडक्या बहिणींनो, आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या बहिणींना काय करायचे, ई-केवायसी सुरू केली जाणार आहे. सोबतच हे लगेच तुम्हाला करावं लागणार आहे, की कारण आता वेळ भेटणार नाहीये. सोबत लाडक्या बहिणींनो, ही जी प्रक्रिया आहे अत्यंत सुरक्षित असणार आहे. सोपी पण असणार आहे, कशी असणार आहे, काय असणार आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. अधिकृत वेबसाईटवरच ते आपल्याला करायचं आहे. याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देतो. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडनं नम नम हॅपी गुरुपौर्णिमा. कारण की या समाजामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडनं आणि बहिणींकडनं तर कधी ना कधी काहीतरी शिकत असतो. म्हणून तुम्हा सर्वांना माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठा मुद्दा, की जो आपल्याला जुलै महिन्याचा हप्ता आहे, हा कधी भेटणार? तर बघा लाडक्या बहिणींनो, 2 दिवसांमध्ये हा जुलै महिना संपणार आहे. तर या महिन्यामध्ये तर भेटणार नाही. तर तो आपल्याला भेटणार कधीपर्यंत? 15 ऑगस्ट पर्यंत. पण माझं सरकारला एवढंच विनंती आहे, की 29 तारखेला काय रे? रक्षाबंधन. तर या रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना जुलै प्लस ऑगस्ट असे दोन्ही हप्ते काय द्यावे? एकत्र द्यावे, एवढीच मी मागणी करतो. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता काय द्यावा? एकत्र द्यावा. म्हणजे 2 महिन्याचे ₹3000 लाडक्या बहिणींना द्यावे. आता हे मग सरकारने जर 15 तारखेपर्यंत दिले, तर खूपच चांगलं आहे आणि सरकारने मग 29 तारखेपर्यंत म्हणजे 15 तारखेपर्यंत जर वितरण केलं नाही जुलै महिन्याचं, तर 29 तारखेपर्यंत दोन्ही महिन्याचे हप्ते ₹3000 एकत्र द्यावे, एवढीच मी सरकारकडे विनवणी करतो, मागणी करतो माझ्या लाडक्या बहिणींनो. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, सरकारने आपल्याला या महिन्यामध्ये ₹1500 द्यावे, की जुलै ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 3000 द्यावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबत बघा लाडक्या बहिणींनो, हे आपलं पोर्टल आहे. या पोर्टलला जायचं कसं? लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र .gov.in. हे जे आहे, हे काय अधिकृत आपल्या महाराष्ट्राचं वेब पोर्टल आहे. त्याच्यावर गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय दिसेल? मुख्य पृष्ठ दिसेल, योजनेची माहिती दिसेल, आवश्यक कागदपत्र दिसेल आणि अर्जदार दिसतील. तुम्ही पहिले आवश्यक कागदपत्र चेक करा, की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. ई-केवायसी साठी सुद्धा, बरोबर, जे आता नवीन ई-केवायसी सुरू होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. तर पहिले तुम्ही इथे काय चेक करा? आवश्यक कागदपत्रे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे लिस्ट येईल. ती कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. ते लागेल तुमच्याकडे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्ही काय करा? अर्जदार लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आणि लॉग इन करावं लागेल. इथे गेल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला ई-केवायसीचं ऑप्शन उपलब्ध केलं जाणार आहे. सोबतच या पोर्टलवर सुद्धा इथे कुठेतरी ई-केवायसीचं ऑप्शन उपलब्ध केलं जाईल. ते आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. पण इथून येणारी जी प्रक्रिया आहे आता खूप सोपी असणार आहे. कारण लास्ट इयरला जर तुम्ही बघितलं असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल, ही प्रोसेस अत्यंत बिकट होती, चुकीची होती. ते प्रश्नही चुकीचे विचारले होते. एकल बहिणींसाठी काही दिलेलं नव्हतं. ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाहीये त्या बहिणींसाठी काही दिलेलं नव्हतं. आहे की नाही? आणि काही बहिणींनी ई-केवायसी करू शकल्या नव्हत्या. तर त्या सगळ्याच बहिणींना आता इथे ई-केवायसी करायला जी प्रोसेस येणार आहे, ती अत्यंत सोप्या पद्धतीने असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे सगळं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, हे बघा, हिंदी न्यूज चॅनलला एक बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजना की ई-केवायसी डेडलाइन पर आया नया अपडेट, मंत्री आदिती तटकरे मॅमनी. म्हणजे हे स्वतः आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर यासाठी लाडक्या बहिणींनो, आपण त्यांना थँक म्हणूयात. ही ऑगस्ट पासून जी नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे, यासाठी तुम्ही सर्वात अगोदर काय करायचे? इथे आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवायचे आहेत. ते बघायचे कोणते-कोणते कागदपत्र लागणार आहे आणि लाडक्या बहिणींनो, ती जमा झाल्यानंतरची आता 2 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर जी सुरू होणारी प्रक्रिया आहे, यामध्ये तुमची ई-केवायसी तुम्ही करून घ्यायची आहे. तुम्हाला कशी करायची, काय असणार, सगळं माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सो घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका. बरोबर? तुम्हाला असं वाटतं का, की बाबा तुमचं जे नाव आहे हे लाडकी बहीण योजनेमधून सरकारने गायब केलं, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. कधीपासून तुमचे हप्ते बंद झाले ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. आणि आता महत्त्वाची, सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींनो, की 2 हप्ते एकत्र मिळणार का? याचं उत्तर या रक्षाबंधनानिमित्त, लास्ट इयरला सुद्धा रक्षाबंधनानिमित्त आपल्याला 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आले होते. तर यावर्षी सुद्धा रक्षाबंधनानिमित्त 2 महिन्याचे पैसे एकत्र आपल्याला दिले जातील का? तुम्हाला काय वाटतं, सरकारने ₹1500 द्यावे की ₹3000 द्यावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. समजा एवढंही नाही केलं सरकारने, तर रक्षाबंधन पासून लाडक्या बहिणींचे ₹2100 कराल का? 1500 वरून तुम्ही ₹2100 लाडक्या बहिणींना
द्याल का? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी न्यू ई-के-वाय-सीची प्रक्रिया आलेली आहे, ही जी न्यू ई-के-वाय-सीची प्रक्रिया आहे, अत्यंत सुलभ आणि सुरक्षित असणार आहे, सोपी असणार आहे, जलद असणार आहे. वेब पोर्टल सुद्धा सांगितलं, या पोर्टलला लॉन्च होणार आहे आणि आल्यानंतर तुम्हाला लगेच करून घ्यायची आहे. तर लाडक्या बहिणींनो, आय होप तुम्हाला आनंदाच्या बातम्या समजल्या असतील. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.